नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर NTA ने आपल्या ऑफिशियल एक्स हँडलवर दोन महत्त्वाच्या पोस्ट केलेल्या आहेत। एक आहे ॲडमिट कार्ड संदर्भात NTA ने अपडेट दिलेली होती। नियोजित वेळेनुसार नीटचे ॲडमिट कार्ड हे आज येणं अपेक्षित होतं, परंतु NTA ने ॲडमिट कार्डची डेट पोस्टपोन केलेली आहे। आणि दुसरी पोस्ट जी आहे ती आहे आधार बायोमॅट्रिक्स विषयी। विद्यार्थ्यांना आधारचं बायोमॅट्रिक्स डिटेल NTA ने अपडेट करून घेण्यासाठी सांगितलेलं आहे। नेमकं प्रकरण काय आहे डिटेलमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। NTA सध्या एक्स हँडलवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असलेली पाहायला मिळते। ऑफिशियल वेबसाईटपेक्षा जास्त अपडेट जे आहेत NTAचे सध्या एक्स हँडल म्हणजेच ट्विटरवर त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। आजच NTA ने दोन महत्त्वाचे त्या ठिकाणी ट्विट केलेले आहेत। एक आहे ॲडमिट कार्ड संदर्भात। NTA ने अगोदर विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं की ॲडमिट कार्ड विद्यार्थ्यांना रविवारी म्हणजेच 26/4/2026 रोजी मिळतील, परंतु आता ती डेट पोस्टपोन करून उद्यापर्यंत ॲडमिट कार्ड त्या ठिकाणी पोस्टपोन झालेले आहेत। आणि विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड आता कधी मिळणार आहे तर 27 एप्रिल सकाळी 10 वाजेपासून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिट कार्ड अवेलेबल होतील, असं NTA ने आपल्या या पोस्टमध्ये सांगितलेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची अपडेट त्यांनी पोस्ट करून दिलेली आहे की एक्झाम सेंटरवर विद्यार्थ्याला बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करावं लागणार आहे। त्यामुळं विद्यार्थ्यांना आपले आधारचे जे काही बायोमॅट्रिक आहेत, बायोमॅट्रिक म्हणजे आपल्या बोटांचे जे काही ठसे आहेत ते अपडेटेड आहेत का हे चेक करून घेण्यासाठी सांगितलेलं आहे। जर अपडेटेड नसतील तर विद्यार्थ्यांनी तात्काळ आपले बायोमॅट्रिक जे आहेत ते अपडेट करून घेण्याच्या सूचना सुद्धा NTA ने एका पोस्टच्या माध्यमातून दिलेल्या आहेत। त्या संदर्भात डिटेल ट्विट NTA ने केलेलं आहे। कॅन्डिडेट्स अपेअरिंग फॉर नीट UG 2026 आर ॲडवाइज टू कीप देअर आधार बायोमॅट्रिक डिटेल अपडेटेड, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याच्यासोबतच एक इमेज सुद्धा पोस्ट केलेली आहे, गेट युअर आधार बायोमॅट्रिक डिटेल्स अपडेटेड। त्याच्यानंतर फॉर फ्युचर असिस्टंट यू मे कॉन्टॅक्ट और विजिट युअर नियरेस्ट आधार एनरोलमेंट सेंटर और आधार सेवा केंद्र। तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्रावर त्या ठिकाणी जायचं आहे आणि चेक करायचं आहे की आपले बायोमॅट्रिक डिटेल जे आहेत ते अपडेटेड आहेत का। नसतील तर ते अपडेटेड करून घेण्याच्या सूचना NTA ने या ठिकाणी विद्यार्थ्यांना केलेल्या आहेत। त्या संदर्भाची पोस्ट NTA ने त्या ठिकाणी केलेली आहे। एक्झामला अगदी काही दिवस बाकी आहे, अगदी 8 दिवसावर विद्यार्थ्यांची एक्झाम आलेली आहे। आणि NTA ने आत्ता विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की तुमचे बायोमॅट्रिक डिटेल जे आहे ते अपडेट करून घ्यायच्या सूचना विद्यार्थ्यांना केलेल्या आहेत। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक पॅनिक सिच्युएशन त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते, परंतु NTA ने विद्यार्थ्यांना सांगितलं म्हटलं तर विद्यार्थ्यांना ते फॉलो करणं गरजेचं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्रावर जायचं आहे, आपले बायोमॅट्रिक डिटेल जे आहेत ते अपडेटेड आहेत का बघायचे आहेत, आपल्या बोटांचे ठसे जे आहेत ते व्यवस्थित आलेले आहेत का ते बघायचे आहेत। नसतील तर त्या ठिकाणी आपलं बायोमॅट्रिक डिटेल विद्यार्थ्यांना अपडेट करून घ्यायचं आहे। या संपूर्ण संदर्भात आज संध्याकाळी छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत एक झूम वेबिनार आपण अरेंज केलेला आहे। विशेषतः पालकांसाठी हा झूम वेबिनार असणार आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड कशा प्रकारे भरायचं आहे, त्याचबरोबर NTA ने ज्या काही एक्स हँडलवर किंवा ट्विटर हँडलवर ज्या काही मागच्या काही दिवसामध्ये पोस्ट केलेल्या आहेत एक्झाम संदर्भात त्या नेमक्या काय आहेत, त्याचबरोबर बायोमॅट्रिक डिटेल जे आहेत याविषयी सुद्धा आपण मार्गदर्शन करणार आहोत। त्याचबरोबर NTA ने आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये पालकांसाठी ज्या काही 23 सूचना दिलेल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत, त्याचबरोबर ॲडमिट कार्डवर येणाऱ्या 21 सूचनांचं विश्लेषण सुद्धा आपण या झूम वेबिनारमध्ये करणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी पालकांना हा झूम वेबिनार जॉईन करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे। अँड्रॉइड मोबाईल असेल तर अँड्रॉइड ॲप्लिकेशनची लिंक आहे, जर तुमच्याकडे आयफोन असेल तर iOS ॲपल जे आहे त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला होम पेजवर अशा प्रकारचा टॅब दिसेल। या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह काउन्सिलिंग अशा प्रकारचा एक टॅब दिसेल। याच्यावर क्लिक करून आपली जी काही वेबिनारची सीट आहे ती रिझर्व करून घ्यायची आहे। वेबिनारच्या 2 बॅच फुल झालेल्या आहेत, लिमिटेड सीट त्या ठिकाणी अवेलेबल आहेत। ज्या विद्यार्थी आणि पालकांना हा वेबिनार अटेंड करायचा आहे त्यांनी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी रजिस्टर करू शकता। विद्यार्थी जर अभ्यासात असतील तर विशेषतः आपण याच्यामध्ये पालकांना गृहीत धरूनच हा झूम वेबिनार त्या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर एक्झामच्या दिवशीची डिटेल चेकलिस्ट सुद्धा आपण या वेबिनारमध्ये PDF मार्फत पालकांना त्या ठिकाणी देणार आहोत। ॲपच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत।